सबदानं धम्मदानं जीनाति सबरसं धम्मरसो जीनाति सबरतिं धम्मरति जीनाति तन्हं खयो सब दुःखं जीनाति सबदानं धम्मदानं जिनाती सर्व प्रकारच्या दानांमध्ये अन्न, वस्त्र, औषध इत्यादी, मात्र धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते इतर सर्व दानांवर विजय मिळवते. सबरसं धम्मरसो जिनाती जगातील सर्व चवींपेक्षा किंवा रसांपेक्षा धम्मरसाची गोडी म्हणजे धम्माचा अनुभव सर्वात श्रेष्ठ आहे. सबरतिं धम्मरती जिनाती सर्व प्रकारच्या आनंदापेक्षा किंवा आसक्तीपेक्षा धम्मातील रती म्हणजे धम्मात रममान होणे हा आनंद सर्वोच्च आहे. तन्नं खयों सब दुःखं जिनाती तृष्णेचा हाव किंवा वासना क्षय करणे हे सर्व दुःखांवर विजय मिळवून देते म्हणजे निर्वाण प्राप्त करून देते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. आदरणीय पूजनीय पावन पवित्र तथागतांच्या अहरत भिक्खू संघाला सुद्धा मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. शील आणि श्रद्धा संपन्न आदरणीय धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि धम्म बालिका तसेच माता भगिनी, पिता बंधू आणि धम्म प्रेमी सर्व प्रिय जनांना मी माझी अनंत मंगल मैत्री प्रदान करतो. आज आपण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी अनाथ पिंडक श्रेष्ठींना जे 5 प्रकारचे दान आणि त्या दानाचे अतुलनीय फायदे काय आहेत, महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी अनाथ पिंडक श्रेष्ठींना हे उपदेशिलेले होते. प्रिय धम्ममित्रो, मानवी जीवनात शांती आणि समृद्धी मिळवण्याचे अनेक मार्ग तथागतांनी सांगितलेले आहेत, पण त्यातील सर्वात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे दान. दान म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर दान म्हणजे आपल्या मनातील लोभ आणि आसक्ती कमी करण्याचा सराव आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जर माणसाला दानाचे महत्त्व आणि त्याचे फळ काय मिळते हे माहीत असते तर त्याने आपल्या वाट्यातील शेवटचा घास सुद्धा दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतः खाल्ला नसता. इतकी महान शक्ती या दानामध्ये आहे. अनेकांना वाटते
की आपल्याकडे खूप धन असेल तरच आपण दान करू शकतो, पण बुद्ध शासन शिकवते की दान देण्यासाठी संपत्तीपेक्षा हृदयाची विशालता महत्वाची आहे. पण हे दान कधी करावे, कोणत्या वेळी दिलेले दान हे महाफलदायी ठरते. आज आपण अंगुत्तर निकायातील अशाच एका अनमोल सूक्ताचा अभ्यास करणार आहोत, ज्याचे नाव आहे कालदान सूक्त. यात भगवंतांनी 5 अशा प्रकारचे वर्णन केले आहे जिथे दिलेले दान मानवाच्या जीवनात क्रांती घडून आणू शकते. दान हे केवळ हाताने नाही तर करुणेने भरलेल्या हृदयाने दिले पाहिजे. भगवंतांची शिकवण महान आहे. दान हे कर्माची शुद्धी करण्याचे साधन आहे. देणारा कधीच गरीब होत नाही. आज आपण कालदान सूक्ताच्या या माध्यमातून खूप काही शिकणार आहोत. दान ही केवळ एक क्रिया नाही, तर तो एक संस्कार आहे. आपल्या हाताची मूठ जेव्हा आपण उघडतो आणि दुसऱ्याला काहीतरी देतो, तेव्हा केवळ वस्तू बाहेर जात नाही, तर आपल्या मनातून मी आणि माझे हा अहंकार गळून पडतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे नदी स्वतःचे पाणी स्वतः कधीच पित नाही, वृक्ष स्वतःची फळे स्वतः कधीच खात नाही, त्याचप्रमाणे मानवाने समजून घेतले पाहिजे. मानवाचे जीवन सुद्धा केवळ स्वतःसाठी नसते, तर ते दुसऱ्याच्या कामी येण्यासाठी असते. दान म्हणजे केवळ धन देणे नव्हे, एखाद्या दुःखी माणसाला दिलेला आधार, आजारी माणसांची केलेली सेवा, तहानलेल्याला दिलेले पाणी आणि अज्ञानात असलेल्याला दिलेला धम्म, हा सुद्धा दानाचाच एक प्रकार आहे. विचार करा, आपण या जगात रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. आपल्यासोबत काय येणार? आपल्यासोबत येतील केवळ ते आपले कुशल कर्म आणि आपण केलेले दान. जसे पेटलेला दिवा दुसऱ्या हजारो दिव्यांना प्रकाश देऊ शकतो आणि तरीही त्याचा प्रकाश कमी होत नाही, तसेच दान केल्याने आपले सुख कमी होत नाही, तर ते हजारो पटीने वाढते. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाची मदत करण्याची संधी मिळेल, तेव्हा मागे हटू नका. तो क्षण पुन्हा येणार नाही. योग्य वेळी केलेले लहानसे दान सुद्धा तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आणू शकते. तुमच्याकडे जे काही थोडे आहे ते आनंदाने वाटायला शिका, कारण देणारा हात हा घेणाऱ्या हातापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. आजच्या या धम्मदेशनेमधून आपण आज संकल्प करूया की आपण आपले हृदय विशाल करू आणि शक्य तिथे शक्य त्या मार्गाने मदतीचा हात पुढे करू. या दानाच्या पुण्याने तुम्हाला सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो, हीच तथागतांच्या चरणी मी वंदना करतो. आता आपण स्वतः भगवंतांनी अनाथपिंडक सृष्टींना केलेला उपदेश श्रवण करणार आहोत. ही महान सुत्त आहे. याला कालदान सुत्त असे म्हणतात. सर्वांनी हे सुत्त आदरपूर्वक आणि शांत चित्ताने डोळे मिटवून ग्रहण करा, कारण हे त्या प्राचीन बुद्ध काळातील भगवंतांनी उच्चारलेले सुत्त आहे. तेव्हा हे सुत्त शांत चित्ताने श्रवण करा. एवमे सुतं एकं समयं
भगवा सावथियं विहरति जेतवणे अनाथपिण्डिकस्य आरामे अथ को अनाथपिण्डिको गहपतिर्न भगवान् तेनुपसङ्गमी त्वां भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं निसिन्नखो अनाथपिण्डिकं गहपति भगवान् एतद्वोच पंचिमाणि गहपति कालदानानि कतमाणि पंच आगन्तुकस्य दानं देति गमिकस्य दानं देति गिरानस्य दानं देति दुःखिं दानं देति यानि तानि नवससानि नवफलानि तानि पठमं शीलवन्तेषु पतिष्ठापेति इमानि खो गहपति पंच कालदानाति काले ददन्ति सपन्ना वदन्युतमच्छरा कालेन दिनं अरियेषु उजुभूतेषु तादिषु विपसन्नमनातस्य विपुला होति दक्षिणा ये सत्थतनुमोदन्ति वैयावचं करोन्ति वा न तेन दक्षिणा गुणा तेऽपि पुण्यस्य भागिनो तस्माददे अपट्टिवाणचित्तं यत्थन्दिनं महाफलम् पुण्यानि परलोकस्मन् प्रतिष्ठा होन्ति पाणिनन्ति आताच आपण कालदान सुक्त श्रवण केले.
याचा अर्थ असा आहे की एका वेळी भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवनात अनाथपिंड सृष्टींच्या आरामात विहार करत होते. तेव्हा अनाथपिंडिक सृष्टी भगवंताकडे आले आणि वंदन करून एका बाजूला बसले. तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना 5 प्रकारच्या योग्य वेळच्या दानाबद्दल उपदेश केला. हे गृहपती, ही 5 प्रकारची कालदाने म्हणजे योग्य वेळी दिलेली दाने आहेत. लक्षपूर्वक ऐका ती कोणती. पहिले, आगंतुकस्स दानं देते, म्हणजे जो पाहुणा किंवा अतिथी आपल्या घरी येतो त्याला योग्य वेळी भोजन किंवा मदत देणे. 2, गमिकस्स दानं देते, जो प्रवासाला निघाला आहे अशा व्यक्तीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या वस्तू किंवा मदत देणे. 3, गिलानस्स दानं देते, जो आजारी आहे अशा व्यक्तीची सेवा करणे किंवा त्याला औषधोपचार आणि अन्नाची मदत करणे. 4, दुब्बिंखं दानं देते, जेव्हा दुष्काळ असतो किंवा अन्नाची कमतरता असते अशा कठीण काळात गरजूंना अन्नदान करणे. आणि 5वे, नवसखं नवं फलं पठमं शीलवंतेषु पठितापेते, म्हणजे शेतात आलेले नवीन धान्य किंवा झाडाला लागलेली पहिली फळे प्रथम सिलवान, भिक्खू किंवा सत्पुरुष व्यक्तींना अर्पण करणे. जे प्रज्ञावान आणि उदार मनाचे लोक मत्सर सोडून योग्य वेळी दान देतात त्यांचे ते दान महान फलदायी ठरते. जे लोक अशा दानाचे अनुमोदन करतात, आनंद मानतात किंवा त्या कार्यात मदत करतात त्यांनाही त्या पुण्याचा वाटा मिळतो. म्हणून माणसाने संकुचित विचार न करता अशा ठिकाणी दान द्यावे जिथे दिलेले दान महाफलदायी ठरेल. कारण या जीवनात केलेले पुण्य हेच परलोकात म्हणजे पुढील प्रवासात प्राण्यांचा खरा आधार असते. भवतु सर्वमंगलम, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.